नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग, सुप्रभात आणि नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर आज आहे गुरुवार, त्याचबरोबर आज आहे घटस्थापना, म्हणजे आज माताजींची स्थापना होणार आहे। तर तुम्हाला आज घटस्थापनेच्या आणि नवरात्री उत्सवाच्या आजपासून सुरुवात होणाऱ्या दिवसाच्या खूप साऱ्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा। तर आज आहे पिवळा रंग, मला अजून माहिती नाही, मी व्हॉट्सअपला बघते म्हणून मला कळलं की आज पिवळा रंग आहे म्हणून, आणि माझ्याकडे नाही आहे तर चालतं, असं काही नाही आहे। तर आज पिवळा रंग, त्याचबरोबर मस्कतला इथे 3 ठिकाणी होते, मी ऐकलं असते, मी अद्याप गेली नाही। एक घालाला कॉस्मॉसला होतो, देन रुईमध्ये वादी कबीरला होतो। वादी कबीरला होतो तिथे पास लागतात आणि कॉस्मॉसला असतो तो ओपन असतो, म्हणजे सगळे कोणीही जाऊन इथे गरबा खेळू शकतो। तर असं आहे। आणि आज गुजरातचा तो मोठा उत्सव असतो, त्याचबरोबर महाराष्ट्रात पण मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो। आणि महाराष्ट्रात म्हणजे माझा जन्म कोकणातला, गावचा श्रीवर्धनचा। माझ्या माहेरी पण दसऱ्याचा 10 दिवस उत्सव अगदी जोरात जल्लोषात साजरा करायची। गावच्या देवीची पण स्थापना व्हायची, जी कुलदेवता आहे तिची स्थापना व्हायची, तिचा पण घट बसवला जातो आणि 10व्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी उचलला जातो, तर 10 दिवसापर्यंत गरबा खेळला जातो। आता मला वाटतं लोक सगळी स्थलांतर मुंबईत झाली जास्त, त्याच्यामुळे आरतीला वगैरे माणसं नाही राहिली, तर आता बंद झाले मला वाटतं 2-3 वर्ष काहीतरी। नाहीतर पहिला गरबा खूप खेळला जायचा, सगळीजण। आम्ही तर अक्षरशः कशाने खेळायचो माहितीये, दांड्या नसायच्या, म्हणजे टिपरी नसायची, आम्ही लाकडाच्या बनवायचो। गुरं घेऊन जायच्या, तर ती तिथून घेऊन यायची लाकडं, तासून त्यांना घेऊन आम्ही टिपऱ्या खेळायचो, दांड्या असं। त्याचबरोबर हाताचा गरबा। सो आजपासून झाली सुरुवात। दर्शनी मी रोज गाणी लावतो आणि खेळत असतो गरबा। तर सकाळी सुरुवात लवकर झाली आपल्या ब्लॉगला, सगळी साफसफाई घरची, आणि सण असले की घरात वातावरण एक वेगळाच असतो, वेगळाच एक आनंद असतो, उत्साह असतो। बरं इथं असं कोणीच नाही, निझवामध्ये आम्ही राहतो ना, तर इथं कोणी गुजराती कम्युनिटी असेल, पण अद्याप आम्हाला तर अजून इथं कुठे म्हणजे अशी काही भेटली नाही की जिथं कुठलं काही प्रोग्राम होतं किंवा काही असतं, तर आम्ही तिथं पण गेलो असतो। पण आज आम्ही जाणार आहोत गरबा बघण्यासाठी, कारण उद्या सुट्टी आहे आणि आज नेमका सुरुवात होतोय। मी बरं झालं की उद्या सुट्टी आहे, त्याच्यामुळे आज जायला मिळेल। तर मी विचारच केलेला की जायचं, कारण गणपती दरची परीक्षा आल्यामुळे आम्हाला कुठं जायला जास्त मिळालं नाही, पहिल्याच दिवशी आम्ही फक्त दर्शन घेऊन आलेलो। तर ठीक आहे। माझ्या सासरी दसऱ्याची पूजा होतं, म्हणजे गावची मंडळाची गावची पूजा होते दसऱ्याची, आणि त्याच दिवशी गरबा खेळला जातो, त्याच्यामुळे माझ्या माहेरी पण असायचं आणि सासरी पण असतो। सो ही मजा आहे। आणि मुंबईला तर काही प्रत्येक ठिकाणी गरबा कांदिवलीला वगैरे असतो मोठ्या प्रमाणात। तर महाराष्ट्रात सगळ्या गावांमध्ये अगदी गरबा आणि माताजींची स्थापना केली जाते। आणि आमच्या गावाला ज्यांच्या घरी म्हणजे ज्यांचे गोंधळ असतात, तर आमच्या माहेरी पण सोमवार आणि सासरी पण सोमवार देवाचा घातला जातो, आणि काही काहींचे गोंधळ घातले जातात, तर ती लोक ज्यांचे गोंधळ असतात तर ती घट म्हणजे मांडतात, स्थापना करतातच त्या घटाची, असं आहे। सो तुम्हाला पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा नवरात्री उत्सवाच्या। हे बघा, ही कॉटनची आहे, छान आहे एकदम, आणि मला खूप आवडतात बेडशीट अशा घ्यायला। आणि ही रबरवाली होती, चारी साईडने अडकवण्यासाठी, आणि परफेक्ट एकदम आली, किंग साईजची। पण ही किंग साईजमध्ये थोडी छोटी आहे, पण ओके होऊन जातं, आणि खूप छान आहे एकदम। ह्याचे कवर वेगवेगळे दोन्ही पण, एक प्रिंटवाला आहे, हा पण प्रिंटवाला आहे, पण हा फक्त वेली त्याच्यावरती सगळी फुलं पानं सगळं आहे। तर हा असा आहे, छान एकदम प्युअर कॉटन आहे, एकदम प्युअर कॉटन आहे। त्याच्या अगोदर होती ती पण, म्हणजे ही वाली, ही पण सेम प्राइसलाच घेतलेली, पण ही ओपन नव्हती केलेली, पण ही मला वाटलं की प्युअर कॉटनची, पण प्युअर कॉटन नव्हता, थोडा रेशमी कपडा होता, पण छान होती पण। आणि इथं काय लेस भारी एकदम प्युअर कॉटन। हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग। खरं म्हणाल तर माझ्या ब्लॉगची सुरुवात आत्ताच झाली, कारण सकाळी उठून पहिली साफसफाई करायची माझी धमाल होती। या सोफ्यावरचं कवर पण म्हटलं चेंज करूया, दर्शनी खूप घाण केलं होतं, आणि आज घटस्थापना आहे, आज माताजी बसतील, तर पहिला दिवस आहे।
तर माझ्या आईची शिकवण आहे की घरात कुठलाही सण उत्सव त्योहार प्रसंग असेल तर घराची स्वच्छता करणं जरुरी आहे, कारण घराची स्वच्छता असेल तर तिथेच लक्ष्मी माताचा वास नेहमी असतो, कुठल्याही देवाचा. घरी वातावरण प्रसन्नदायी असतं, तर त्याच्यामुळे सकाळी उठून आणि मला ती सवय माझ्या आईची अगदी चांगली लागली. कुठलाही सण उत्सव आला तर घराची साफसफाई पहिलीने म्हटलं की आज घटस्थापनेत आजच लादी वगैरे पुसून काढूया. मी आदल्या रात्री किंवा आदल्या दिवशी काहीच केलं नव्हतं, सगळं त्याच दिवशी आज सुरुवात करायलाच मी घेतले. तर सकाळी तो पहिला कव्हर काढला आणि आता ही फुलांची म्हणजे प्रिंटेडवाली ही फ्लावरची मी चादर टाकले त्याच्यावरती. ह्याच्याने कसं बरं वाटतं, मुलं खेळायला वगैरे येतात आणि माझा दर स्वतः खूप पाय वगैरे घेऊन सतत त्याच्यावरती चढत असतो. जेवढी आपण निगा राखू तेवढी चांगलंच असतं. आणि इथं दुसरे कसं नाही, पण कचरा धूळ जास्त येते. खरंच सांगते, धूळ प्रचंड धूळ इथे येते. तुम्ही किती काहीही करा, किती खिडक्या बंद दरवाजे, तसं मला दरवाजे खिडक्या बंद करून जमत नाही, पण मी खिडक्या खुल्याच ठेवते. मला नाही जमत बिना अशा जर उघड्या नसल्या तर बिलकुल मला आवडतच नाही. बरं, तर माझ्या लेकाच्या कुशन आहेत, त्याला प्रचंड आवडतात. त्यानेच घेतलेल्या त्याच्या आवडीच्या कलरच्या पिवळा आणि हिरवा म्हणजे पोपटी कलर, तर त्याच तिथे ठेवल्या. मॅच पण होत होत्या. जरा वाईब बरी वाटते आणि कलरफुल असलं की घर जरा बरं वाटतं. आपण भारतीय होतं, आपल्याला कलरफुलच आवडतं आपण, आणि सणवार आला तर असे कलर असणं पण घरात चांगलं वाटतं आणि मला खूप आवडतात. काही काही लोकांना नाही वाटत, चिवटे पावटे वाटत, पण असे कलरचे खूप आवडतात. त्याच्यानंतर हा आमचा डायनिंग टेबल आहे, ज्याच्यावरती कोणीही जेवायला बसत नाही, पण हा डायनिंग टेबल कोणी पाहुणे आली आणि आपली वयस्कर माणसं आली तर त्यांच्यासाठी उपयोगी दे, कारण त्याला खाली बसताना नाहीत, तर त्यांच्यासाठीच आहे. पण त्याच्यावरचं पण म्हणते त्याला कव्हर वगैरे चेंज करूया, तर दुसरं एक चादर त्याच्यावरती टाकली. आणि हे टेबल मॅट मी छोटे छोटे घेतले होते तर ते पण टाकले. ह्याच्यातले माझ्याकडे 3-4 सेट आहेत वेगवेगळ्या कलरमध्ये, डिझाईनमध्ये, सो मी घेऊन ठेवले. मला खूप आवडतं. ह्याच्यावरती अक्षरशः आम्ही कोणी जेवायला का नाश्ता करायला कशालाच बसत नाही, पण आहे तो कोण पाहुणे आले तर उपयोगीदायी आहे. आणि अशा बऱ्याचशा गोष्टी छोट्या छोट्या मी अशा जमवले. ते फ्लॉवर पॉट सुट्टा घेतलं आणि वरती जो फुलांचा बंच आहे तो वेगळा आहे. आणि मला असं डेकोरेशन करायला प्रचंड आवडतं, मला खूप आवडतं अशा घरात सजावटी गोष्टी करायला. ह्याला आपल्याला जास्त खर्च पैसे करायला मी करतच नाही ॲक्च्युली, असं म्हणायला गेलं तर. मी जिथे ऑफर असते ना, कुठे काही गोष्ट हवी असते तर मी तिथून थोड्या थोड्या गोष्टी जमवते. तर मला इथे आल्याला 2 वर्ष झाली, त्या 2 वर्षात मी थोड्या थोड्या गोष्टी अशा मी जमा केल्यात ज्या मला पण प्रचंड आवडतात. जशा ह्या इथं फ्लॉवर पॉट आहे आणि हे समुद्रातून आणलेले शिंपल्या आहेत, गुले आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या मी पाण्यात टाकून ठेवल्यात. हा आमचा डायनिंग टेबल झाला ज्याच्यावरती कोणीही बसत नाही. नंतर मग सगळं आवरल्याच्या नंतर देवाची पूजा करायला गेले, म्हणजे आरती केली. आणि मी कुठलाही सण असेल त्या दिवशी देवाचा असेल तर नेहमी आरती करते. आणि आज देवाच्या कृपेने चाफ्याची चांगली ताजी फुलं मिळाली होती तर तीच आणली. आरती करून झाली आणि पूर्ण घरात मी आरती फिरवली, कारण माझी आई म्हणते की आरती झाली की कुठल्याही देवाची असू दे, घरात माणसं असतील त्यांना द्यायची, कोणी आले असेल त्यांना, आणि मग आरती घरी आपल्या सगळ्या घरात पूर्णपणे फिरवायची. तर तसेच मी आज पूर्ण घरात आरती झाली केली आणि मग फिरवत होते, कारण सचिन ऑफिसमध्ये गेले दर शाळेत. इकडे मस्कतमध्ये मुलांना सुट्ट्या नसतात, भारतात कदाचित सुट्ट्या असतील मुलांना घटस्थापनेच्या. आणि रांगोळी मी आज रांगोळीची म्हणजे नाही टाकली, मी आज फुलांची रांगोळी दारात काढली, कारण फुलं बरीच होती. मी म्हटलं ही म्हणजे कोमेजून जातील फुलं चाफ्याची उपरलेली आहे तर म्हटलं त्याचीच आज मी रांगोळी काढते. मग छानपैकी असं जरा वेळ काढला मी रांगोळी टाकली, कारण जेवण काही जास्त नव्हतं. उपास असं डाळ भात भाजी चपाती बनवायची होती, तर दुसरं काही जास्त जेवण नव्हतं बनवायचं. मी संध्याकाळी कदाचित बाहेरच जेवण होईल, कारण नवरात्री बघण्यासाठी जायचं ठरलंय. सो बघूया कसं काय होतंय ते. तर मस्तपैकी छान टिश्यू पेपर पण मध्ये लाल लाल असं पाहिजे म्हणून काहीतरी वेगळं टाकलं. तर ही आपली रांगोळी अशी छानपैकी मस्त तयार झाली. छोटूशीच काढली, फुलं होती तेवढ्याची, आणि बाकीची देवाला लावली होती. आणि बाकी सगळी तर रांगोळीसाठी मी यूजच करून टाकली. फुलांची रांगोळी छान दिसते ना, एकदम गोंडस अशी. आणि ही रांगोळी झाली. आणि त्याच्यानंतर उरलेली जी फुलं होती ही कागदी फुलं आणि चाफ्याची, ते असे प्लास्टिकचे माझ्याकडे ना हे भांडं आहे, तर ते मी घेऊनच ठेवले. 4 आहेत माझ्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे कलरचे, कारण दिवाळीत किंवा कुठलं ओकेजन आलं तर
त्यात आपल्याला अशी फुलं किंवा पाकळ्या टाकून सजावट करता येतात आणि त्याच्यामध्ये कॅन्डल छोट्या ठेवल्या ना तर खूप छान वाटतं आणि दिवाळीसाठी जास्त करून उपयोगी येतं. तर हे घर माझं छोटंसं आणि हा हॉल एकदम छान असा तयार झाला. मला खूप छान वाटतंय. म्हणजे मी स्वतः केलेल्या गोष्टीसाठी माझा नवरा नेहमी या गोष्टीसाठी कौतुक करत असतं की नेमकं तुला बरं जमतं, सगळ्या गोष्टी छोट्या ह्याच्यातून पण तू ऍडजस्ट करून सगळ्या काही करतस. तर असं आहे. त्याच्यानंतर मग सुगंधासाठी छोटीशी अगरबत्ती केली. त्या ह्या लॅम्पमध्ये स्टँड आहे तर त्याच्यात ठेवली की आपोआप धूर सगळीकडे जातो आणि सुगंध सगळीकडे पसरतो. तर तोच तिथे ठेवून दिला आणि सगळीकडे अगदी सुगंध छानपैकी असा पसरायला लागला. सकाळपासून घर क्लीन करण्यापासून तो वेगळाच उत्साह होता आणि सचिनने दशा पाठवल्याच्या नंतर मी थोडा वेळ पण अजून बसले नाही. थोडं बरं नव्हतं वाटत कारण मला कालपासूनच डोकं खूप दुखत होतं, अक्षरशः जास्तीचाच दुखत होता डोका. माहिती नाही बाम लागलं तर सकाळी थोडासा पहिला आधी चहा प्यायला नंतर सगळ्या कामाला सुरुवात केली. म्हणजे घरची डस्टिंग, क्लिनिंग, स्वीपिंग, मॉपिंग सगळ्या काही झाला आज. त्याचबरोबर रांगोळी. सो घर खूप छान दिसतंय एकदम. आणि काल मी ही रात्रीची जाऊन जरा फुलं आणली. आमच्याकडे आहे ना कागदी फुलं म्हणतात, तर तुमच्याकडे काय म्हणतात ह्याला? आणि आमच्याकडे मराठी शाळेत आम्ही जेव्हा होतो जेव्हा वाढदिवस कोणाचा असायचा तर बाई आम्हाला सांगायचे की ह्याचा जाऊन गुच्छा तयार करून या. आम्हाला तर नाही, मला तर कधीच नाही भेटला कारण माझाच वाढदिवस मे महिन्यात यायचा सुट्टीच्या दिवशी. मला खूप वाईट वाटायचं कारण आम्ही दुसऱ्यांचे बनवायचो पण आम्हाला नाही मिळायचा. तर त्यासाठी सर्व मांगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधरे शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. सगळ्यांना नवरात्री उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.